गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातला आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागलाय अशी चर्चा होती। या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती। या सगळ्या चर्चांना आज पूर्णविराम लागलाय। उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वायकरांनी शिवसेनेत प्रवेश केला। मागील काही दिवसांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची चौकशी सुरू होती आणि अशातच त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। आपण बघूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकरने जोगेश्वरी येथे 500 कोटी रुपयाचा 5 स्टार हॉटेलचा घोटाळा केला आहे। रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल करावा। वायकर केव्हा येणार, हिसाब तो देना पडेगा। जुलै 2021 मध्ये ते खेळाचं मैदान, जिथे लहान मुलं खेळायची, त्या मैदानावर उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री असताना बेकायदेशीररित्या त्यांना 2 लाख स्क्वेअर फीटचे 5 स्टार हॉटेल बांधायची परमिशन दिली। रवींद्र वायकरला आता ईडी समज हजर व्हावं लागणार, तो देना पडेगा। किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच रवींद्र वायकर आता महायुतीत सहभागी झाले। ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या वायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणांना जे काही सहकार्य पाहिजे ते दिलेलं आहे ना, आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे। आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं। मी कोर्टातही गेलो होतो ना, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही माझा पास झाला सभागृहामध्ये मग मी त्या गोष्टी मांडल्या आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं। सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता। 2.5 वर्षाची सत्ता अगोदर होती, तिथं कामं झाली असती तर त्यांनी तिकडे आले असते का? आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचा, कारण मी होतो त्याच्यात। आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते की एकनाथ शिंदेमुळे हे झालं, मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं। ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो, त्यामुळे कळलं की आमचं दोघांच्या मध्ये काहीच नाही, परंतु ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं। आता ते त्यांना भिंत आता नाही आहे। रवींद्र वायकर यांच्यावर मुंबईतील जोगेश्वरी भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आहे। मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा ठपका वायकर यांच्यावर आहे। ज्या जागेवर हॉटेलचं बांधकाम करण्यात आलं ती जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। हॉटेलच्या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती असाही आरोप आहे। कोकणातल्या कोर्लई गावात बेकायदेशीर बंगले बांधल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर केला होता। जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकर यांची ईडी चौकशी सुरू होती। ही चौकशी सुरू असतानाच वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी वायकरांच्या मतदारसंघात दौरा केला होता। यावेळी वायकरही ठाकरेंसोबत उपस्थित होते। तेच वायकर आता थेट शिंदेंच्या गोटात सहभागी झालेत। ठाकरेंची साथ सोडलेल्या वायकरांचे रामदास कदमांनी आभार मानले, तर आणखी काही नेतेही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे निश्चितपणे। पहिली गोष्ट अशी की वायकरांना मंत्रिपद का दिलं नाही, कुठं कमी पडले वायकर? खासगीमध्ये एका ठिकाणी वायकर बोलले की माझ्याकडे काय खोक्यांची मागणी केली होती, मी ते देऊ शकलो नाही आणि म्हणून मला मंत्रिपद मिळालं नाही। हेलिकॉप्टरनी वायकरांना खोपूरला घेऊन गेले होते, चाचपणी करण्याचा प्रयत्न केला काय मिळते काय, आणि म्हणून कदाचित वायकर या निर्णय घेतला असावा असं मला वाटतंय। मला वाटतं रवींद्र वायकर असतील किंवा अन्य नेते असतील
निवडणुकीला आता आचारसंहिता 2 दिवसात लागेल आणि त्यानंतर मला वाटतं या निवडणुकीपूर्वी अनेक नेते उबाठा गटाचे, उद्धव ठाकरे गटाचे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत, करतील. त्याची लाईनच मोठी लागलेली आहे आणि मला असं वाटतं की कालांतराने उद्धवजींकडे मला वाटतं हम दो हमारे दो शिवाय कोणी राहणार नाही अशी परिस्थिती त्यांची या ठिकाणी होणार आहे. निश्चित उबाठा गटाचा फपुटा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. ठाकरेंची साथ सोडणार नाही, मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार असा पण वायकरांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. पण तो पण आता वायकरांनी तोडलाय. वायकर गद्दार नाही आहे. वायकर हा शिवसेना प्रेमी आहे, शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत शिवसैनिक राहणार हे विधानसभेत बोललोय आणि आजही बोलतोय. मी बदललेलो नाहीये, माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही. मी त्या जमिनीवरतीच आहे आणि त्या जमिनीवरतीच राहू इच्छितो. मी आकाशाला हात लावू इच्छित नाही आणि मला लावायचे देखील नाहीये. मी आमदार शिवसेनेमुळे झालो, मी नगरसेवक शिवसेनेमुळे, मला जे मिळाले ते शिवसेनेमुळे मिळाले. ठाकरेंची साथ सोडताना वायकरांचे डोळे पाणावले होते. वर्षानुवर्षांची साथ सोडल्याचं शल्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यावर अनेक नेत्यांनी सत्तेची वाट धरल्याचा आरोप होतो. वायकरांची परिस्थिती ही याहून वेगळी नाहीये. अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.